वसमत तालुक्यातील सोमठाणा येथील या ठिकाणी कलाकार नाटक या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी साजरे करत असतात. या नाटकाचं या ठिकाणी विषय आहे लावणीत भडकला अंगार. या विषयामध्ये या ठिकाणी 14 एप्रिल या ठिकाणी रात्री ठीक 8 वाजता या ठिकाणी हा विषय घेऊन नाटक सादर होणार आहे. तरी आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी बातचीत करूया. कशा पद्धतीचं स्वरूप असतं नाटकाचं. माझं नाव बोल नका कोणी. सिद्धार्थ अंबादास धुमसे. मी नाटकामध्ये सहभाग घेतलेला आहे. माझं पात्र आहे सरपंचाचं आणि माझ्यासोबत 13 जण आहेत आणि वाद्यकामवाले असे 6 लोक आहेत. असे मिळून आमचे जवळपास 25 ते 30 जण आमच्या नाटकामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला करमणूक म्हणून एक छोटासा कार्यक्रम आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही सादर करीत आहे. या नाटकाचे लेखक कोण आहेत? लेखक आहेत शरद वाघमोळे. बरं, हे नाटक करायचं सुचलं कसं तुम्हाला? म्हणजे परंपरा आमचे पूर्वज आजोबा पंजोबा आमचे वडील हे सर्वजण या नाटकात काम करीत गेले आणि सोमठाणा एक कलेचं माहेरघर आहे. या वसमत तालुक्यात प्रसिद्ध आहे की या गावामध्ये कलेला पुष्कळ असा मान आहे. आणि त्यानिमित्त आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. माधव लोखंडे आहे आणि प्रमोटर या नात्याने या नाटकामध्ये माझं सहकार्य आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे की या गावाला कलेचं फार महत्त्व दिलं जातं आणि ती कला या मंडळीच्या आधारावरती जोपासत आलेलो आहोत आणि त्याच्या आधारावरती हा निर्णय घेऊन आम्ही सगळं काही करण्याचा विचार करतो. काय काय पात्र असेल नाटकामध्ये? पात्र नाटकामध्ये असं आहे, हे विशेष म्हणजे नाटक मनोरंजनाच्या आधारे कॉमेडी पण आहे, सस्पेन्स पण आहे आणि समाजाला काहीतरी देता येईल हा विषय अनुसरून आम्ही त्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. अजून या समोर जेवढे नाटकं झाले त्या नाटकातले विषय काय काय आठवतात तुम्हाला? विषय तर बरेचसे नाटकं हे राजकारणावरूनच असतात किंवा कॉमेडी पण असतात. पण यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की समाजाला वेगळं काहीतरी आपण स्वतः आपली कला दाखवू शकतो आणि समाजाचा मनोरंजन करू शकतो. असे बरेचसे मुद्दे आहेत. मला समजलं होतं की भगवान बुद्धाच्या विषयावर 1 वर्ष या ठिकाणी नाटक केलं होतं. ते नाटक कुठं सादर झालं आणि कशा पद्धतीचे पडसाद उमटले? ते पहिल्या वेळेस ते नाटक सादर झालं हे सोमठाणा गावामध्ये विश्वशांती बुद्ध विहार येथे आणि दुसऱ्या वेळेस झालं एक कवठा गावामध्ये. तिथेही लोकांनी बराचसा चांगला प्रतिसाद दिला आम्हाला. असंच आणि त्याच्यानंतर जवळपास चिकाळा या गावात बहुतेक झालेलं आहे वाटतं. प्लस लोखंडे. मी लावणीत भडकला अंगार या नाटकामध्ये भाऊसाहेब नावाचं पात्र करत आहे. ते जो की गावासाठी सतत म्हणजे गावाच्या विकासासाठी गावाच्या कुठल्याही कामासाठी सामाजिक कार्यासाठी पुढे असतो. अजून काय बोलता येईल त्या नाटकाविषयी सांगा. नाटक कॉमेडी आहे, सस्पेन्स, थ्रिलर सगळं काय तुम्हाला नाटकामध्ये पाहायला भेटेल आणि आम्ही आशा करतो आम्ही चांगलं प्रदर्शन करू आणि लोकांना जास्तीत जास्त लोक नाटक बघण्यासाठी येण्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार आहात? नाटक थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे आणि हे म्हणजे प्रमुख म्हणजे हे बघल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार. त्यासाठी तुम्ही सगळेजण या, बघायला या. तुमच्या आगमनासाठी आम्ही आतुर आहोत. सोमठाणामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी नाटक सादर केलं जातं. तर यावर्षीचं या ठिकाणी स्वरूप काय असेल जयंतीच्या माध्यमातून? दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली. आणि सोमठाणा गावचं असं वैशिष्ट्य आहे की कलेचं माहेरघर सोमठाणा गावाला लोक म्हणतात, ते खरंच आहे. आणि आम्ही दरवर्षी नवीन उपक्रम असे राबवत असतो. आम्ही एप्रिलच्या 1 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत लेकरांचे विविध खेळ, खो खो म्हणा, स्पर्धा म्हणा आणि लेकरांचे खेळ म्हणा, विविध नाटक, डान्स सगळे काही असे कार्यक्रम राबवत असतो. यावेळेस अनोखा म्हणजे आमची जुनी परंपरा नाटकाची ही मागं गेली होती.
पण यावेळेस नवीन भीमा आदर्श मित्रमंडळातील सर्व सदस्यांनी ही जी कल्पना आहे मागं गेलेली परत तिला जिवंत केलं आणि लावणीत भडकला अंगार हे 3 अंकी नाटक कॉमेडी पण आहे त्याच्यामध्ये आणि राजकारणी पण आहे, सर्व काही आहे. सर्व पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळाला विनंती करतो की सर्वांनी हे नाटक बघण्यासाठी बहुसंख्येनं सोमठाणा गावामध्ये यावं ही त्यांना पंच कमिटीची व भीमा आदर्श मित्रमंडळ सिद्धार्थ नाट्यमंडळ याच्या वतीनं विनंती करतो आणि सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये लोकसंख्येने येऊन या नाटकाला भरभरून असा प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो. म्हणतात की सोमठाणा गाव हे कलेचं माहेरघर आहे. सोमठाणा येथील शासनाच्या योजनेमध्ये या ठिकाणी किती लोक या ठिकाणी कलाकार म्हणून या ठिकाणी त्याचा लाभ घेतात? नाही असं कोणी नाही. हां असे आहेत. एक चांदूजी कदम आहे, चांदूजी नागोराव कदम यांना मानधन येत आहे त्याच्यामध्ये आणि असे कलाकार जे आहेत वंचित त्यांनासुद्धा त्या गोष्टीचा लाभ भेटावा हे आम्ही आमच्या वतीनं समजा शासनाला एक विनंती करतो. ठीक आहे. ह्याची जाहिरात वगैरे ज्यावेळेस निघते त्यावेळेस तुम्ही एवढे कलाकार असताना त्या ठिकाणी तुम्ही अर्ज वगैरे केलेले आहेत? केलीत पण त्या अर्जाची कोणी दखल घेत नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर या अर्जाची दखल घेतली आणि प्रत्येकाला या गोष्टीचा कलाकाराला खरोखर कलाकार जे आहे त्या कलाकाराला त्या मानधन जर भेटलं तर खूप चांगलं होईल.